नमस्कार। आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेली आहे एकदम तर्रीबाज अशी मिसळ। सर्वांच्या आवडीची मिसळ बनवलेली आहे। मस्त अशी मटकीची भाजी, बटाट्याची भाजी आणि आपला झणझणीत तर्रीबाज रसा अशा पद्धतीने कोल्हापुरी मिसळ कशी बनवलेली आहे स्टेप बाय स्टेप याची व्यवस्थित परफेक्ट माहिती सांगितलेली आहे। 5 जणांसाठीची मिसळ बनवण्याची परफेक्ट पद्धत सांगितलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। ही मटकी घेतलेली आहे, मोड आलेली 1/2 किलो मटकी आहे। आता त्या मटकीच्या डबल पाणी घालायचं आहे। तर 1.5 कप म्हणजे 1/2 कप मटकी आहे तर 2.5 कप पाणी ठेवायचं आपल्याला। तिला थोडीशी शिजवून घ्यायची। तुम्ही कुकर मध्ये 1 शिट्टी काढून घेऊ शकता। तुम्हाला जर कढई मध्ये शिजवायची नसेल तर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि 1/2 चमचा मीठ घालायचे। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर त्यामध्ये आपल्याला ही मटकी घालायची। मटकी थोडीशी शिजवून घ्यायची। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। 7-8 मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायची मटकी। एकदम गाळ नाही शिजवायची। मस्त शिजलेली आहे। अशा पद्धतीने छान शिजलेली आहे। त्यामधलं आता आपल्याला कट काढून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी जे आहे ते काढून टाकून नाही द्यायचं आहे आपल्याला। आपण जो रस्सा बनवणार आहोत त्यामध्ये वापरायचे। मटकी काढून घेतलेली। आता आपण मटकीची लगेच भाजी बनवून घेऊया। तेल घातले आता 1 चमचा। आपल्याला बटाट्याच्या भाजीला आणि मटकीसाठी तेल कमी वापरायचे। 1 चमचा तेल घातले, त्यामध्ये मोहरी घातली, 1/2 चमचा मोहरी, 1/2 टीस्पून मोहरी घातलेली आहे। थोडंसं हिंग घालायचे। थोडी मिरची पावडर म्हणजे 1/2 चमचा मिरची पावडर घालायची। आपल्याला शक्यतो काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची, म्हणजे तिखट होणार नाही। आपली घरची जर लाल मिरची पावडर घातली तर तिखट होते। मटकी छान परतून घ्यायची आपल्याला। शिजलेली आहे पण तरी सुद्धा छान परतून घ्यायची। आणि 1/2 चमचा मीठ घालायचे, म्हणजे चवीपुरतं। आणि मीठ सगळ्यामध्ये थोडं कमीच वापरायचे, म्हणजे आपल्याला रश्श्यामध्ये वेगळं, बटाट्याच्या भाजीत आणि कट ठेवलेला आहे आपण मटकी शिजवायला टाकलेला त्यामध्ये सुद्धा मीठ आहे। त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं थोडं कमी घालायचे। 2025 चालू होतंय तर नवीन वर्षाचे तुम्ही काय संकल्प केलेत कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा, कमेंट करून सांगा। अशा पद्धतीने छान परतून झालेली मटकी आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक कापलेली। आणि आता काढून घ्यायची। जास्त वेळ नाही परतवायची, नाहीतर मटकी कडक होऊ शकते। त्यामुळे आता आपल्याला काढून घ्यायची। मिसळ पाव म्हणलं की मुलं सुद्धा खूप आवडीने खातात आणि कोल्हापुरी मिसळची एकदम टेस्ट वेगळी असते। कोल्हापुरी मिसळचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, माझ्या पेजवरती नक्की जाऊन पहा।
मटकी आता काढून घ्यायची आणि आता आपण बटाट्याची भाजी बनवतोय। कोल्हापुरी मिसळ म्हणले की त्यामध्ये बटाटा असतोच। मोहरी घालायची, मटकी, मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला मिरची नाही वापरायची, आपल्या रश्श्यामध्ये तिखट घालणार आहोत, त्यामुळे आपल्याला बटाटा बिन तिखटाचा करायचा आहे। त्यामध्ये हिंग घातलंय, थोडं हळद, 4 बटाटे उकडून घेतले 4-5, ते आता आपल्याला बारीक कापून किंवा हाताने कुस्करून टाकायचे। कोथिंबीर घातली, तुम्हाला अजून कुठल्या प्रकारची मिसळ आवडते आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला कुठल्या नाशिकची किंवा पुणेरी कुठली मिसळ आवडते ती मला सांगा, मी नक्की बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन। बटाटे असे आपल्याला बारीक कुस्करून घ्यायचे, बारीक कापून टाकला तरी चालेल, पण असा केल्यानंतर तो छान मिक्स होतो मिसळमध्ये। थोडंसं 1/2 चमचा मीठ घातले, छान परतून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला। मिसळमध्ये बटाट्याची भाजी, मटकीची उसळ आणि झणझणीत असा मस्त तर्रीबाज रस्सा, थोडंसं दही, फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू, आहा काय चव लागते। छान मिक्स करून झालेला आहे आता बटाटा, मस्त झालं। काढून घ्यायची भाजी आपल्याला आता, तयार झालेली भाजी। अशा पद्धतीने तर आपल्याला आता रस्स्याचा मसाला पाहूया। हे तीळ घेतलेले आहेत 5 चमचे, 1.5 चमचा खसखस, 1 चमचा धनेपूड, जिरे, 3 लवंग, 4 मिरे, 2 हिरवी वेलची आणि दालचिनी आणि शहाजिरे, कोथिंबीर, खोबरे आणि 2-3 मीडियम आकाराचे कांदे बारीक उभा कापून घेतलाय, पातळ स्लाइस। आता तीळ भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे, थोडंसंच। तीळ तडतडायला लागले की काढून घ्यायचे। आपण विकतचा मसाला नाही वापरणार आहे, आपण घरीच मसाला बनवणार आहोत। तीळ भाजून घेतलेत, आता खसखस भाजून घ्यायची आपल्याला। अशा पद्धतीने तुम्ही हा मसाला बनवून वापरून रस्सा बनवा, तर एकदम मिसळ पावचं जे सेंटर असतं त्याच्यापेक्षा भारी घरचे घरी आपला तर्रीबाज रस्सा मस्त तयार होतो। अशी मी जशी पद्धत वापरली तसा नक्की बनवून पहा। आता खसखस भाजलेली आहे, काढून घ्यायची। आता आपल्याला बाकीचे मसाले भाजून घ्यायचे, लवंग, मिरे, शहाजिरे, जिरे आणि दालचिनी आणि 2 हिरवी वेलची, एवढाच मसाला वापरायचे, जास्त मसाले नाही वापरायचे।
नाहीतर आपला रस्सा जास्त असा कडक होऊ शकतो, म्हणजे त्याची मसालेदार चव होऊ शकते। हे एवढे मसाले घातले की पुरेसे होते 5 जणांसाठीचा जो रस्सा बनवणार आहोत त्याच्यासाठी। आता मसाले हलकेसे भाजून घेतलेत। आता आपल्याला कांदा भाजायला टाकायचा आहे। खोबरं भाजून घ्यायचं हलकसं आणि मग कांदा टाकायचा आहे। खोबऱ्याला थोडंसं तेल घालायचं, म्हणजे सर्व बाजूंनी छान भाजून निघतं खोबरं। मस्त भाजलेले खोबरं आता काढून घ्यायचे आणि आता कांदा भाजायला टाकायचा आहे। आपण कांदा तसंच गॅसवरती भाजला तरी चालेल। अशा पद्धतीने तेल घालायचं, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो। कांदा भाजून झालेला आहे, जास्त काळा वगैरे नाही करायचा आहे आपल्याला, असाच हलकासा भाजून घ्यायचा आहे। आता कांदा काढून घेतलाय, सर्व जिन्नस ह्या भाजून झाल्यात। धने पावडर ऐवजी तुम्ही धने वापरू शकता 2 चमचे। ते कोरडे मसाले काढून घ्यायचेत अगोदर। त्यामध्ये धने पावडर घातली आणि जिरे, शहाजिरे आणि लवंग, मिरे, दालचिनी आणि आपली वेलची ते घातलेले अगोदर। खसखस आणि ते छान बारीक झाले। आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि फिरवून घ्यायचे। थोडंसं पाणी घालायचंय त्यामध्ये। आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची, सर्व खोबरं, तीळ मस्त पेस्ट झालेली आहे। सर्व वाटण बनवून घेतलंय आता। मसाले, तीळ, खसखस, खोबरं, कांदा आणि आता तेल थोडंसं आपल्याला जास्त वापरायचंय रश्श्यासाठी। जवळजवळ मी 6 चमचे तेल घेतलेले आहे। मिसळचा रस्सा कसा असतो, थोडीशी तर्री असते त्याला, त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचंय। अशा पद्धतीने भरपूर तेल टाकले। आता कांदा परतून घ्यायचा आहे। बारीक कापलाय कांदा। 4 मध्यम आकाराचे कांदे आहेत, बारीक बारीक आहेत कांदे, मोठे नाही। छान बारीक कापलेला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे। 2 टोमॅटो घातलेत बारीक कापलेले आणि ते छान शिजवून घ्यायचे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल, पण टोमॅटोमुळे चव ही छान येते आणि कलर पण रस्स्याला मस्त येतो। छान शिजवून घ्यायचे टोमॅटो। एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली। आलं लसूण पेस्ट परतली आहे। आता त्यामध्ये आपल्याला बनवलेली पेस्ट घालून छान परतून घ्यायचे। हे आपण तीळ, खसखस, खोबरं, कांदा आणि सर्व मसाले, धने पावडर
ह्याची जी पेस्ट बनवलेली आहे ती छान परतून घ्यायची आणि हे राहिलेले मसाला ग्रेव्ही राहिलेली थोडी भांड्याला त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। छान परतून घ्यायचे। मस्त परतलेले त्यामध्ये कोथिंबीर घातली भरपूर। हिंग घातले, हळद पाव टीस्पून हिंग पण आणि 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। 1 चमचा आपल्या घरी बनवलेला काळा मसाला जो असतो साठवणीचा तो वापरलाय आणि आता छान मिक्स करून घ्यायचे। आपली घरी बनवलेली मिरची जी असते त्याने जास्त तिखट होऊ शकते त्यामुळे ती शक्यतो नाही घालायची। म्हणजे सर्व याच्यामध्ये थोडं थोडं तिखट असतं ते वापरलेलं असतं आणि आपलं जो कट ठेवलेला आहे म्हणजे मटकी शिजवलेलं जे पाणी ठेवलेलं आहे ते वापरायचं। आपण ते मटकीमध्ये शिजवून राहिलेलं पाणी होतं ते घालायचे आणि मी दुसरं पाणी अजून गरम होण्यासाठी ठेवले। आपल्याला उकळी आलेलं पाणी घालायचे, थंड पाणी नाही वापरायचे। जर आपण मस्त उकळी आलेलं पाणी घातलं ना छान चव लागते भाजीची। मस्त काय कलर आलाय भारी। आणि पाऊण चमचा मीठ घातलंय। आता मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। छान उकळी आलेली आहे आता आणि त्यावरती कोथिंबीर घालायची। थोडीशी शांत झाली की सर्व करण्यासाठी तयार आहे आपला आता हा रस्सा। मस्त खूपच छान बनलेला आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही रस्सा बनवला आणि मिसळ बनवली सर्व तर कोणीही म्हणणार नाही की हे घरच्या घरी बनवलेली मिसळ आहे म्हणून। खूपच छान टेस्ट बनते। हा पाहू शकता झणझणीत रस्सा, बटाट्याची भाजी, मटकी। चला तर मग आता सर्व करायला घेऊया। तर आपल्याला असे सर्व करायची अगोदर बटाट्याची भाजी टाकायची। त्यावरती आता मटकी घालायची। त्यावरती आता फरसाण घालायचे। फरसाण घातल्यानंतर बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू, थोडंसं आवडत असेल तर दही आणि मग रस्सा घ्यायचा। हा बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर आणि आपला आता हा झणझणीत रस्सा बनवलेला। वाह, झालं का नाही हॉटेल मधल्यासारखी आपली घरचे घरी झटपट मिसळ आणि चव जर म्हणाल तर अफलातून। सर्व बोट चाटत राहतील इतकी छान मिसळ बनते आणि नेहमी ह्याच अशीच मिसळ बनवायची फरमाईश करतील तर नक्की बनवून पहा। वाह,
मस्तच, खूपच छान बनलेली आहे। नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की कशी वाटली रेसिपी तुम्हाला। आणि आवडली असेल तर नक्की नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा। व्हिडिओ